नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे श्री रविकल्प क्लासेस या अकॅडमीमध्ये। मी आपणास आज वयवारी ह्यावर शिकवणार आहे। त्याच्यावर एकदम सोप्या ट्रिकनं गणित सोडून दाखवणार आहे। बघूयात आपण। बघा, जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयांची बेरीज 64 वर्ष असून त्या दोघांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे। तर जान्हवीचे आजचे वय किती? बघा, इथं ट्रिक आहे। लहान संख्या बरोबर दोन संख्यांची बेरीज वजा त्यांच्यातील फरक। भागिले 2। बघा, जान्हवीचे सध्याचे वय जान्हवीचे सध्याचे वय 64 वजा 30, फरक 30 आहे म्हणून 64। त्यांची बेरीज 64 आहे आणि फरक किती आहे? 30 आहे। भागिले 2। 64 मधून 30 गेले, किती राहिले? 34। 34 भागिले 2 किती आलं? 17 गुणे 34। गणितामध्ये पाढे फार महत्वाचे आहेत। पाढे जर पाठ असेल तर सेकंदात गणित सोडून होतं। गुणाकार करण्यात वेळ वाया जात नाही, त्यासाठी पाढे पाठ करा। पाठ करा म्हणजे रोज लिहिले तरी पाठ होतात आपला। दुसरी ट्रिक काय सांगते? मोठी संख्या बरोबर 1 अधिक करायचं आणि 1 वजा करायचं, दोन संख्यांची बेरीज। अधिक त्यांच्यातील फरक। आता वर वजा केले, खाली अधिक करूया। त्यांच्यातील फरक भागिले 2। वरच्या सारखंच करायचं आहे, फक्त 1 अधिक आणि 1 वजा। आता इथं आपल्याला फरक 30 आहे आणि 64 ही संख्या आहेच, मग 64 अधिक 30 भागिले 2 करायचं। 64 अधिक 30 किती झाले? 7 3 9 94 झाले। 94 भागिले 2, 94 भागिले 2 बेकबे बेचोक 8 बेसाती 14, 47 आलं। किती आलं? 47 वर्ष। जान्हवीचे आजचे वय किती येणार? मग जान्हवीचे आजचे वय 17 वर्ष आणि आईचे आजचे वय किती असणार आहे? 47 वर्ष। पुढचं गणित बघूयात।
बघा पुढचं गणित. आई आणि तिच्या मुलीच्या आजच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? बघा सारखंच गणित आहे. बघा बारा वर्षानंतर दोघांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 तसे त्यांच्या वयांची बेरीज. बारा वर्षानंतर दोघांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. तसेच त्यांच्या वयांची बेरीज. बघा आता त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला किती सांगितले? 66 वर्ष. म्हणून आधी काय करायचं? 66 अधिक 2 गुणिले 12. 12 वर्षानंतर सांगितले बरोबर 66 अधिक 24. 12 दुने 24 बरोबर किती वर्ष झाली? 90 वर्ष. म्हणून 2x अधिक x बरोबर 3x बरोबर 90. दोन एक्स अधिक एक्स बरोबर किती झाले? 3x. मग 3x बरोबर काय करायचं आपल्याला? 90 करायचं. 3x बरोबर 90. म्हणून x बरोबर 90 भागिले 3 करायचं. 3 एके 3, 3 त्रिक 9 0. x बरोबर किती आलं? 30 आलं. 2:1 आहे गुणोत्तर. म्हणून आपण काय करायचं? x ची किंमत ह्याच्यात घालूया गुणोत्तरामध्ये. दोनास एक आहे म्हणून आपण काय करायचं? x ची किंमत 30 आहे. 30 गुणिले 2 करायचं. 30 दुने 60. हे आईचे 12 वर्षानंतरचे वय. 60 वर्ष 12 वर्षानंतर आईचे वय. आणि आईचे आजचे वय विचारले. मग काय करायचं? 60 वजा 12 करायचं. आईचे आजचे वय 60 वजा 12 48 वर्ष. म्हणजे आई आज किती वर्षाची? 48 वर्षाची आहे. आईचे आजचे वय काय असणार आहे? 48 वर्ष. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.